हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने 10 तारखेच्या समजून घ्यावं. तुमच्या मोर्चानं तुमच्या आंदोलनानंतर आता धनगर आणि बंजारा समाजही रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणासाठी. तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजात. ते म्हणतात आमच्यात कोणालाच समाविष्ट करू नका, आम्हाला आमचं वेगळे ठेवा. त्यांना भीती वाटते की त्यांच्यात ते आता हे बंजारा किंवा धनगरी लोक होतील म्हणून. मी मागही एकदा सांगितलं होतं बघा की धनगर बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, बंजारा बांधव असतील, यांनी आता एकदा एकत्र बसणं गरजेचं आहे. एकमेकाचे गैरसमज काढणं गरजेचं आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी आहेत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. या मताचे आपण आहेत. परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे, 100% मिळणार. वडेट्टीवार असं म्हणाले की 350 जाती आहेत, त्याला एकदा मोडूनच टाक, त्याला संपून टाक, असं ते तुमच्याकडे तुमचं नाव घेऊन बोलले की सगळं महायुती तुम्हालाच पाहिजे, हे पाहिजे, सगळं पाहिजे, त्याला संपूर्ण टाक म्हणे. नाही वडंटीवार साहेब आहेत ना, खरं तर ओबीसीच्या 374 ज्या जाती म्हणतायत ना, ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत त्यांनी. आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की 374 जाती संपवल्या खऱ्या कोणी. ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे. कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं 16% मराठ्याचं. हे समजून घेणं गरजेचं आहे. खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याच्या अलिबाबांनी आणि हे काँग्रेसचे वडंटीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना. 14% आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं. हे आपलं पक्के रजिस्ट्री झाली. आता मग 16% आरक्षण हे मराठ्याचं आहे, हे मराठ्याच्या नावावरती आहे, हे माहीत असताना सुद्धा दिलं. याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं. कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे. अहो ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला. ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो, आमचं तर वाटोळंच केलं देणारांनी. ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1954 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेबांनी, त्यांनी आमचं वाटोळं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं. अहो ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकरण ठेवलं येईनी. वडेट्टीवार असं म्हणतात की सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं. आणि शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचंच असेल तर तुमच्या हातामध्ये बंदूक आणि तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुलगी. ती प्रयोग त्यांना करायचा. येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना. वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात. कारण ती तलवारीची, दांड्याची, कोयत्याची, शेरोशायरीतून तलवारीची, आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे. त्यांना ती जातीय दंगली घडवून आणायच्या.